पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर रस्त्यावर उसळला संताप. सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीतून जन्माला आला कॉकरोच. रील्स आणि मीमच्या जोरावर उभे राहिले आंदोलन. अवघ्या 70 दिवसात केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सुप्रीम कोर्टाची एक टिप्पणी, नीट प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे निर्माण झालेला संताप आणि सोशल मीडियावर सुरू झालेली व्यंगात्मक मोहीम, या तिन्ही गोष्टींनी मिळून असे आंदोलन उभे केले की पक्ष स्थापन झाल्यानंतर अवघ्या 70 दिवसात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मे महिन्यात सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेली कॉकरोच संदर्भातील टिप्पणी व्हायरल झाली. त्यानंतर अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर लिहिले, जर कॉकरोच मनवले जाणारे तरुण एकत्र आले तर काय होईल. दिपके यांनी CGP स्थापन केली आणि काहीच दिवसात त्यांच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअरची संख्या 2.1 कोटीवर पोहोचली. दरम्यान नीट पेपर लीक हा मुख्य मुद्दा बनवत CGPने रस्त्यावर उतरून आंदोलनाची घोषणा केली. कॉकरोच हा शब्दच आंदोलनाची ओळख बनला. मास्क आणि पोस्टर आणि घोषणाबाजी याच नावाने करण्यात आली. आंदोलन जंतर मंतरपर्यंत पोहोचले. देशात पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनात 30 सेकंदाच्या रील्स, मीम्स, पॅरोडी आणि इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून कोट्यावधी युवक जोडले गेले. हे जनरेशन झेडचे आंदोलन ठरले. पक्ष स्थापनेपासून राजीनाम्यापर्यंत 10 महत्त्वाच्या तारखा पाहूया. 15 मे न्यायालयाच्या टिप्पणीने ठिणगी पडली. 16 मे सोशल मीडियावर CGPची स्थापना झाली. 4 जून पहिली पत्रकार परिषद, आंदोलनाचे आवाहन झाले. 6 जून दिपके अमेरिकेतून भारतात परतले आणि आंदोलन केले. 20 जून बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले. 28 जून वांगचूक उपोषणाला बसले. 18 जुलै वांगचूक यांना हटविले, उठवून नेले. 20 जुलै संसदवर मोर्चा निघाला, याची चर्चा देशभर पसरली. 24 जुलै 26 दिवसानंतर उपोषण वांगचूकचे संपले. 25 जुलै आंदोलनाचा सर्वात मोठा विजय झाला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार. दुपारी 2:20 आला. जंतर मंतर येथे हजारो विद्यार्थ्यांच्या नजरा मंचाकडे लागल्या होत्या. अचानक घोषणा करण्यात आली की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पुढील काही क्षणातच संपूर्ण आंदोलन स्थळाचे वातावरण बदलून गेले. अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काहींनी वंदे मातरम गाण्यास सुरुवात केली, तर अनेक विद्यार्थी हातात तिरंगा आणि संविधान घेऊन जल्लोष करू लागले. काही विद्यार्थी जमिनीवर बसून देवाचे आभारही मानू लागले. थोड्याच वेळात मिठाईचे वाटप सुरू झाले आणि संपूर्ण जंतर मंतर आणि संपूर्ण भारत जनगण मनच्या स्वरांनी दुमदुमून गेले. सलग 36 दिवसापासून धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा त्यांच्या आंदोलनाचा पहिला मोठा विजय होता. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. आता घटनाक्रम थोडा बघूया. दुपारी सुमारे 3:50 सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी यांच्यात बैठक झाली. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी CGPचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली. ही बैठक 1.5 तास चालली. सायंकाळी 5:20 सरकार आणि CGP यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये CGPने जाहीर केले की सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. दिल्लीसह देशभरातील आंदोलनकर्त्यावर दाखल करण्यात आलेले FIR गुन्हे मागे घेतले जातील. या आंदोलनात सहभागी झाल्यावर भविष्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. नीट पेपर लीक नंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याबाबतही सरकारने सहमती दर्शविलेली आहे. या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 1 महिन्याचा कालावधी मागितला आहे. 1 महिन्यानंतर CGPचे जे प्रतिनिधी मंडळ सरकारची भेट घेईल, जेणेकरून मागणी पत्राची
पूर्ण अंमलबजावणी झाली की नाही याचा सर्व आढावा घेतील. याचबरोबर CGBने तत्काळ प्रभावाने जंतर मंतरवरील आंदोलन मागे घेत असल्याचीही घोषणा केली, पण मात्र जिंकल्यानंतरच. NDA सरकारच्या 12 वर्षाच्या काळात प्रथमच एखाद्या मंत्र्याला आंदोलनाच्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागला ही मोठी गोष्ट आहे. यापूर्वी केवळ वोट फॉर नोट प्रकरणात नाव आल्याने MJ अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता. देशात 116 पेपर लीक, 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित, 19 राज्यात पेपर माफियांचे जाळे. देशातील पेपर लीक ही आता एका परीक्षा किंवा राज्यापुरती मर्यादित समस्या राहिलेली नाही आहे, तर ही कोट्यावधी रुपयाच्या संघटित रॅकेटमध्ये रूपांतरित झालेली आहे. 2014 चे जुलै 2026 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या माध्यमांच्या वृत्तानुसार आणि अधिकृत कारवाईच्या नोंदीनुसार किमान 116 पेपर लीकची प्रकरणे समोर आलेली आहे. या घटनेमुळे सुमारे 7.5 कोटी उमेदवार म्हणजे विद्यार्थी प्रभावित झालेले असून पेपर माफियांचे जाळे 19 राज्यापर्यंत पसरल्याचे दिसून आलेले आहे. 2014 ते 24 या काळात 89 प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यापैकी 21 प्रकरणे केंद्रीय संस्थांशी तर 68 प्रकरणे राज्यस्तरीय परीक्षाशी संबंधित होती. त्यानंतर 2025 मध्ये 20 आणि 26 मध्ये म्हणजे जुलैपर्यंत नीट UG सह 7 प्रकरणे समोर आलेली आहेत. राज्यानुसार जर पाहता तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 11 प्रकरणे, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 9 प्रकरणे, महाराष्ट्रात 6 तर गुजरातमध्ये 5 प्रकरणे नोंदविण्यात आलेली आहेत. पेपर लीकमुळे SSC केंद्रीय विद्यालय संघटना, UPSC, सैन्य भरती, अग्निवीर आणि कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अशा अनेक महत्त्वाच्या भरती परीक्षा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे अनेक भरती प्रक्रिया 2 ते 8 महिन्यापर्यंत लांबल्या. 2025-26 या काळात बोर्ड परीक्षा, सरकारी भरती, पात्रता परीक्षा, विद्यापीठ आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षापर्यंत पेपर लीकची समस्या कायम राहिली. 2019 पासून 65 पेपर लीक झाले. 3 लाख सरकारी पदांची भरती रखडली. देशभरात जानेवारी 2019 ते जून 2024 या कालावधीत 19 राज्यामध्ये 65 परीक्षांचे प्रश्नपत्र लीक होते. यामध्ये सरकारी भरती, प्रवेश परीक्षा, बोर्ड परीक्षा आणि विद्यापीठांच्या परीक्षा समोर आहे. या 65 प्रकरणापैकी 45 प्रकरणे सरकारी भरती परीक्षाशी संबंधित होती. पेपर लीकमुळे किमान 27 परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. परिणामी 3 लाखाहून अधिक सरकारी पदावरील भरती प्रक्रिया रखडलेली आहे. या प्रकरणाचा सर्वाधिक फटका शिक्षण भरती आणि पोलीस भरती परीक्षांना बसल्याचे दिसून आलेले आहे. तर नक्कीच मित्रांनो, जे CGPचं जे आंदोलन सुरू झालं त्यामुळे जे आहे काहीतरी शिक्षण जे क्षेत्र आहे या देशाचं, शिक्षण व्यवस्था आहे, यावर आता काहीतरी चांगला परिणाम होईल. आणि नक्कीच विद्यार्थ्याच्या संदर्भात जो आहे शिक्षणाच्या विषयीचा जो काही विषय येत असेल त्यावर सरकार लक्ष देतील. जर सरकारने जर लक्ष दिलं नाही तर नक्कीच आपण बघू शकता संपूर्ण जनजी जो आहे, युवा जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि सरकारला झुकवलेला आहे. एवढं मोठं आंदोलन करून जे आहे शेवटी धर्मेंद्र प्रधानचा त्यांनी राजीनामा घेतलेला आहे. म्हणून सरकारने सुद्धा शिक्षणासारखं जे क्षेत्र आहे, शिक्षणासारखा जो विभाग आहे, यामध्ये सगळे जे अधिकारी, जे कर्मचारी काम करतात, म्हणजे एकदम खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत जे कोणी यामध्ये अधिकारी असते त्यांनी एक शिक्षण या देशातल्या युवकांना म्हणजे दिल्या गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून ते सिस्टम जे आहे चालवली पाहिजे. कारण युवक जो आहे या देशाचं भविष्य आहे आणि या देशाचं जर भविष्य जर रस्त्यावर उतरलं तर त्याचा परिणाम तुम्हाला माहीत पडलेलाच आहे की धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. तर नक्कीच ही आमची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.